ऑलराईट. सो या व्हिडिओमध्ये आपण जनरल चर्चा करू आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी. आणि जास्त टेक्निकल न जाता एकदम ढोबळमानाने समजून घ्यायचं असेल तर हा पूर्ण जो प्रयत्न चालू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, तर तो असा आहे की एकंदरीत जसा मानवाचा मेंदू काम करतो, तर त्याच प्रकारे एक कृत्रिम मेंदू तयार करणं. मनुष्याला जो ब्रेन मिळाला आहे निसर्गाने दिलेला आहे, आणि त्या ब्रेनला एक इंटेलिजन्सची कपॅसिटी आहे. ब्रेनची इंटेलिजन्स सोडून बऱ्याच पद्धतीचे वेगळे इंटेलिजन्स आहेत निसर्गामध्ये. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मांजरीचं इंटेलिजन्स वेगळं आहे, कुत्र्याचं इंटेलिजन्स वेगळं आहे, वाघाचं इंटेलिजन्स वेगळं आहे. तसंच मनुष्याचं पण नॅचरल इंटेलिजन्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, प्रत्येक सेलला म्हणा किंवा आपल्या रिफ्लेक्स ॲक्शन्स म्हणा. पण जे मेंदूचा पर्टिक्युलर इंटेलिजन्स आहे, तर तो इंटेलिजन्स रेप्लिकेट करणं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिमपणे मानवाने तयार करणं तसा इंटेलिजन्स. आणि मेंदूमध्ये जर आपण बघितलं तर एक महत्त्वाची गोष्ट प्ले करते, ती म्हणजे मेमरी. आणि दुसरी म्हणजे पॅटर्न. आपला एक्सपिरियन्सवरून जे आपण शिकतो त्याचा आपल्या मनात किंवा मेंदूत बनलेला एक मेंटल मॅप. जसं एक लहान मुलगा वाढायला सुरुवात होते, 2 वर्षाचा असतो, 3 वर्षाचा होतो, तेव्हा जेव्हा त्याला समोर कुत्रा दिसतो तेव्हा आपण त्याला सांगतो की कुत्रा. तर त्याला असं 4 वेळा सांगितलं की काइंड ऑफ ब्रेनमध्ये एक पॅटर्न फिट होतो की 4 पायांचा असा दिसणारा प्राणी म्हणजे कुत्रा. आणि त्याला प्राणी हा शब्दही नाही माहिती अजून, पण जस्ट एक व्हिज्युअल चित्र त्याला दिसतं आहे समोर, आणि ते व्हिज्युअल चित्र आणि कानावर पडणारा शब्द हे दोघांची लिंकिंग होऊन जाते जेव्हा आपण त्याला ते सारखं सारखं सांगतो. तर त्याचा पॅटर्न बनतो. मग आपण त्याला मांजर शिकवतो, मग क ख ग ग शिकवतो. मग ते मेंदूमध्ये मेमरीची कपॅसिटी असल्यामुळे सेव्ह होतं, आणि मग ती कपॅसिटी त्याला पॅटर्न बनवायला कामात येते. कारण जर मेमरीज नसती तर पॅटर्न बनवायला काही हेच नाही आहे, काही साधनच नाही आहे. पण मेमरी आहे, त्यामुळे जे पूर्वीचे सगळे एक्सपिरियन्स आहेत, मग ते डोळ्यांनी बघितलेले एक्सपिरियन्सेस असो की कानावर ऐकलेले शब्दांचे एक्सपिरियन्स असो की वाचून मनात जो अर्थ तयार होतो आहे तो वाला एक्सपिरियन्स असो, त्याला नॉलेज म्हणतो आपण. सो या सगळ्या गोष्टींचं या तिन्ही चारही सेन्सेसमधून जो डेटा मिळतो आहे त्या एक्सपिरियन्सच्या आधारावर आपल्या मनामध्ये एक जगाचं मेंटल मॉडेल तयार होतं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जगामध्ये कोणत्याच 2 व्यक्तींचं डोकं किंवा मेंदू सेम काम नाही करत. 2 जुळे भाऊ जरी एकाच घरी राहिले आणि तसेच वाढले तरी पण त्यांची विचार करायची पद्धत एकदम वेगवेगळी आहे. तर आणि ही पहिल्या दिवसापासून वेगवेगळी होत जाते. म्हणजे पहिल्याच दिवशी जे आपण साईडला असे वेगवेगळ्या मार्गावर जातात ते दोन्ही जुळे मुलं, की त्यांच्या मनामधल्या जगामध्ये, मनातल्या विश्वामध्ये, की ते सेम होऊच नाही शकत. कारण प्रत्येकाने बनवलेला अर्थ हा त्याने बनवलेला अर्थ आहे, आणि तो तसा अर्थ दुसऱ्याला कम्युनिकेट करणं पण खूप कठीण आहे. तर तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सुद्धा वेगळ्या कंपन्यांनी तयार केलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वेगवेगळे आहेत. तर गुगलचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगळं उत्तर देईल थोडंसं, आणि GPT जरा वेगळ्या पद्धतीने उत्तर देईल. दोघांचं मेंटल मॉडेल वेगळं आहे. पण याच्या आपण थोडंसं अजून आधी येऊ की मग ही प्रक्रिया काय आहे, की जसं आपल्या माणसाच्या मेंदूमध्ये या सगळ्या सेन्सेसवरून डेटा येतो, त्या एक्सपिरियन्सला आपण कॅच करतो, मेमरीत स्टोअर करतो, आणि पॅटर्न्स ऑटोमॅटिकली बनायला सुरुवात होतात. आणि एका पिरियडनंतर आपण स्वतः पॅटर्न्स बनवतो. जेव्हा आपल्याला वाचता येतं आणि वाचून जेव्हा आपण नवीन नॉलेज आत्मसात करतो तेव्हा आपण नवीन पॅटर्न्स स्वतःहून तयार करतो आहे. पण जेव्हा आपण वाचत नाही आहे आणि एकदम लहान स्टेजला जेव्हा फक्त आपल्याला दाखवलं जातं की कुत्रा, मांजर आणि दगड असं करत करत जेव्हा आपण शिकतो, तेव्हा ती एक इन्व्हॉलंटरी प्रोसेस होते. आपण असं काही विचार करून पॅटर्न नाही बनवते, तेव्हा ऑटोमॅटिकली पॅटर्न बनला जातो आपल्या मनात. तर मग इथे काय होतं कम्प्युटरमध्ये, की आपल्याकडे जो अव्हेलेबल डेटा आहे, म्हणजे जगामध्ये तयार झालेले चित्र, मोठ्या मोठ्या चित्रकारांचे किंवा असं कोणतेही चित्र, मांजर, कुत्रे, हे ते सगळे फोटोज, मग व्हिडिओज किंवा टेक्स्ट, की जेवढे पुस्तकं लिहिले गेले आहेत, जेवढे न्यूजपेपर छापले गेले आहेत, जेवढे पुस्तकं डिजिटली अवेलेबल आहेत, या सगळ्यांचा जो डेटा आहे तो डेटा आपण कम्प्युटरला फीड करतो. सो आपण लहान मुलाला शिकवतो तसं कम्प्युटरला आपण डेटा फीड करतो, आणि मग आपण त्याला सांगतो की तू स्वतःच आता याला एक पॅटर्न बनव याचा. तर ही प्रक्रियाला म्हणतो आपण मॉडेल ट्रेनिंग. आणि मग हे ट्रेनिंग चालतं काही महिने, डिपेंडिंग ऑन
द साईज ऑफ डेटा आणि तुमच्याकडे किती कम्प्युटिंग पॉवर आहे. आणि त्याच्यानंतर एक मॉडेल तयार होतं त्या जगाचं, त्या 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 सिस्टमकडे एक मॉडेल बनलं जातं. तर जेव्हा ChatGPT आलं पहिलं, ChatGPT 3.5, तर ते प्युअरली शाब्दिक इन्फॉर्मेशनवर ट्रेन झालेलं आहे. म्हणजे 2023पर्यंतचा, म्हणजे जेव्हा लॉन्च झाला होता तेव्हा आता 2022 जून पकडा तुम्ही, कारण नोव्हेंबरमध्ये तो लॉन्च झाला होता. तर जून 2022पर्यंत जेवढा डेटा त्यांना स्क्रेप करता आला इंटरनेटवरून, मग त्यामध्ये लाखो करोडो पुस्तकं आले, न्यूजपेपर्स आले, कविता आल्या, मूव्हीच्या स्क्रिप्ट आल्या, या सगळ्या जेवढ्या गोष्टी त्यांनी स्क्रेप केल्या, त्यांना पॉसिबल यूज झाला, तेवढ्या सगळ्या त्यांनी कम्प्युटरला दिल्या. आणि त्यांनी कम्प्युटरला म्हटलं की तू याचा अर्थ लाव. आणि समहाऊ त्या ट्रेनिंग प्रोसेसमधून त्याला एक जगाचं त्याने एक मॉडेल बनवलं, म्हणजे त्याचं एक मेंटल मॉडेल बनवलं. तर एकंदर म्हणजे इन शॉर्ट त्याने एक मेंदूच तयार केला. आणि मग आता एकदा जेव्हा मेंदू तयार झाला आहे तेव्हा आपण त्याला प्रश्न विचारतो आणि मग तो त्या मेंदूतून आपल्याला उत्तर तयार करून देतो. सो हे झालं जेव्हा आपण प्रश्न विचारतो आहे, तेव्हा आपण एका कृत्रिम मेंदूला प्रश्न विचारतो. आता हा मेंदू किती स्ट्रॉंग आहे, किती परफेक्ट आहे, परफेक्ट नाही म्हणता येणार आपल्याला, परफेक्ट चुकीचा शब्द आहे. हा मेंदू किती चांगला बरोबर आहे किंवा किती इनडेप्थ आहे, हे बऱ्याच फॅक्टर्सवर अवलंबून आहे. तर एक मोठा फॅक्टर झाला की त्याला दिलेला डेटा, की तुम्ही किती इन्फॉर्मेशन त्याला फीड करताय. आणि दुसरं झालं की त्याचा जो मेंदू तयार करण्यासाठी जी पूर्ण प्रोसेस आहे ट्रेनिंगची, ती ट्रेनिंगची प्रोसेस किती डीप आहे, किती कॉम्प्लेक्स किंवा डीपच म्हणू शकतो त्याला. तर आपल्या ह्युमन ब्रेनमध्ये न्यूरॉन्स आहेत आणि आपण न्यूरॉन्समध्ये आपली डेटा स्टोअर होतो आणि न्यूरॉन्सचे एकमेकांच्या वेगळ्या न्यूरॉन्स फायर होतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो तेव्हा सिमिलर न्यूरॉन्स फायर होतात. जेव्हा आपण कुत्र्याचं चित्र बघतो आणि अचानक मनामध्ये काही भाव उठतात किंवा काही नवीन चित्र उमटतात वगैरे, तर ते सगळे आसपासचे न्यूरॉन्स असे 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 काइंड ऑफ फायर होऊन जातात, एक कनेक्शन तयार होऊन जातं त्या पॅटर्नमुळे. तर तसंच आपण ही ट्रेनिंगच्या प्रोसेसमध्ये कम्प्युटरला न्यूरॉन्स दिलेले आहेत बरेच सारे आणि खूप सारे लेयर्स दिलेत. तर हे जे आर्किटेक्चर आहे की ज्या आर्किटेक्चरमधून ती ट्रेनिंगची प्रोसेस होते, या आर्किटेक्चरवर सुद्धा हा मेंदू डिपेंड आहे. आणि 3.5च्या वेळेस असं झालं खऱ्या अर्थाने पहिल्यांदा की त्यांनी तयार केलेलं आर्किटेक्चर आणि दिलेला डेटा तो एवढा असा जस्ट इनफ बरोबर होता की तो आपल्याला रिलेव्हंट उत्तरं द्यायला त्याने सुरुवात केली. म्हणजे त्याच्या आधी GPT-2 पण होतं, पण GPT-2 तेवढं अप्रोप्रिएट नव्हतं. GPT 3.5ने एका लेव्हलला त्या गोष्टींना आणलं की जिथे ॲक्सेप्टेबल स्टेजमध्ये ते उत्तरं यायला लागले. तर आणि तिथून लक्षात आलं की अरे, जर आपण खूप डेटा दिला आणि एक चांगलं आर्किटेक्चर यूज केलं ट्रेनिंगसाठी, तर आपण माणसासारखा मेंदू बनवू शकतो. हे एक काइंड ऑफ कॉन्सेप्टला आपण म्हणू व्हॅलिडेट झाली ही कॉन्सेप्ट. आणि मग त्यांनी अजून ॲडव्हान्स मॉडेल्स चालू केले, मग त्यांनी अजून डेटा घेतला आणि मग अजून डेटा घेऊन अजून डीप आर्किटेक्चर्स घेतले, अजून कम्प्युटिंग पॉवर दिली आणि मग GPT-4 आणलं, मग GPT-4o आणलं. तसंच गुगलने केली, गुगलने त्यांनी जेमिनी आणलं. मायक्रोसॉफ्ट GPT-4च वापरतं आहे कारण मायक्रोसॉफ्ट आणि OpenAIची पार्टनरशिप आहे. मग अँथ्रोपिक म्हणून कंपनी त्यांनी क्लॉड आणलं. ट्विटर इलॉन मस्कने ग्रॉक आणलं आणि मेटाने लामा आणला, लामा 3. तर या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी जे गोष्टी आणलेल्या आहेत मार्केटमध्ये, या सगळ्या सिमिलर पद्धतीने ट्रेन झाल्यात. ठीक आहे, त्यातले टेक्निकल डिटेल्स थोडेफार वेगवेगळे असतील, पण एकंदरीत जी पूर्ण प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सेम आहे. त्यांचा डेटा वेगळा असेल वगैरे. आणि अजून इथे एक वेगळा पॉईंट येतो, तो म्हणजे आपण 3.5ला आपण बघितलं की त्यांनी फक्त टेक्स्ट डेटा घेतला आणि त्या टेक्स्ट डेटाला कम्प्युटरला दिला आणि त्याला ट्रेन केलं त्या मॉडेलला. पण 4मध्ये आणि जेमिनीचं जे गुगलचं जे जेमिनी आहे किंवा लामा 3 आता मेटाचं, यांनी फक्त टेक्स्ट डेटावर नाही तर यांनी सायमल्टेनियसली इमेजेस पण दिल्या, व्हिडिओज पण दिले, ऑडिओ पण दिला. सो मग झालं काय की जसं मनुष्य आपला ब्रेन मल्टी सेन्सेसने जगाचं मॉडेल बनवतो की नाक, कान, डोळे, तोंड या सगळ्यांनी, आणि मेंदू म्हणजे विचार, आणि विचार म्हणजे शब्द, टेक्स्ट म्हणू शकतो आपण, थॉट. तर जसा आपला मेंदू मल्टिपल सेन्सेसचा डेटा एकत्र करून, असं नाही की आपण वाचनावरूनच आपलं नॉलेज बनवतो, आपण चित्र पण बघतो डोळ्यांनी, कानाने पण ऐकतो आणि सगळ्या गोष्टींचं एक काइंड ऑफ पॅटर्न बनून जातो. तर सेम प्रोसेस त्यांनी केली की जिथे त्यांनी कम्प्युटरला इमेजेस दिल्या, हजारो कुत्र्यांचे इमेज असतील, हजारो मांजरीचे असतील, लोकांनी काढलेले फोटोज घेतले, त्यामध्ये माणसं असतील, सगळ्याच टाईपचे फोटोज जेवढे त्यांना मिळत आहेत तेवढे, आणि व्हिडिओज पण घेतले. मग सो
या प्रक्रियेला म्हणतात मल्टी मॉडेल मोडॅलिटी म्हणतात. म्हणजे जे आपण सेन्सेस म्हणतो ए आयच्या दुनियेमध्ये यांना मोडॅलिटी म्हणतो, की इमेजेस ही एक वेगळी मोडॅलिटी झाली, व्हिडिओ ही एक वेगळी मोडॅलिटी झाली, टेक्स्ट वेगळी मोडॅलिटी झाली, ऑडिओ हा वेगळी मोडॅलिटी झाली. तर अशा वेगळ्या मोडॅलिटीज आहेत या. तर मल्टी मॉडेल ट्रेनिंग. आणि मग ट्रेनिंग करताना आपण सगळाच डेटा एकत्र देतो आणि त्याला म्हणतो की आता तूच अर्थ लाव या सगळ्या डेटाचा. तर जे पुढचे भविष्यातले मॉडेल्स आहेत ते मोस्टली मल्टी मॉडेल असतील. 3.5 शब्दांमध्ये देतो, पण 4 किंवा 4O, जो 4O आपल्याला आता ChatGPTच्या आतमध्ये ऑप्शन दिसतो आहे आणि डेली सध्या आपल्याला 10 प्रॉम्प्ट्स मिळत आहेत 4Oचे. तर दॅट इज मल्टी मॉडेल. त्याला तुम्ही विचारताना जर म्हटलं मला इमेज देतो, तो इमेजही देईल. तुम्ही त्याला इमेज अपलोड केली आणि सांगितलं की ही इमेज मला डिस्क्राईब करतो, तो करून देईल. किंवा तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या Co-Pilotला जाल आणि Co-Pilotला तुम्ही जर म्हणाल की मला आवाज तयार करून दे, मला गाणं तयार करून दे, तो तुम्हाला म्युझिक तयार करून देईल. तो तुम्ही व्हॉईस इनपुट देऊ शकतात की तुम्ही तोंडी बोलतात आणि तो तोंडी उत्तरं देईल वगैरे वगैरे. सो दॅट इज मल्टी मॉडेल ट्रेनिंग. आणि ही जी हा जो पूर्ण प्रयास चालू आहे मानवाचा, ही जी घोडदौड चालू आहे पूर्ण, ही घोडदौड याच अँगलने आहे की म्हणजे या फंडामेंटल पॉईंटने इन्स्पायर झालेली आहे की आपण मनुष्यासारखा एक काहीतरी बनवावं. आणि मनुष्यासारखं काहीतरी बनवावं, नॉट ॲज अ क्लोन. ओके, नॉट ॲज अ क्लोन इज बायोलॉजिकल थिंग, सो क्लोनला आपण साईड ठेवू. पण माणसासारखं आणि माणसाच्या बॉडीसारखे रोबोट्स तर आपण बनवलेत ऑलरेडी आणि ते चालू पण आहेत. त्यामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत, ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघू. एका पॉईंटला खूप कॉमन होतील सगळे रोबोट्स आपले काइंड ऑफ असिस्टंट म्हणून किंवा सर्वंट म्हणून किंवा जस्ट मित्र म्हणून आपल्याबरोबर फिरतील वगैरे वगैरे. दॅट इज हॅपनिंग पॅरलली. पण या प्रक्रियेमधला इम्पॉर्टंट पॉईंट आहे की मेंदू कसा बनवायचा. कारण शरीरासारखं तर बॉडी बनवून घेऊ आपण, की कारण मेकॅनिक्स इट्स मोस्टली मेकॅनिक्स अँड रोबोटिक्स. तर इट्स बिंग गोईंग ऑन सिन्स अ व्हाईल. बऱ्याच साऱ्या कॉर्पोरेट फॅक्टरीजमध्ये वगैरे रोबोटिक आर्म्स वगैरे असतात हातासारखे. तर दॅट इज फेअरली सॉल्व्ड प्रॉब्लेम. प्रश्न हा येतो की त्या मेटॅलिक बॉडीमध्ये आपण इंटेलिजन्स कसा टाकायचा की जो माणसाच्या मेंदूसारखा आहे, की तेव्हा त्याला डोळ्यांनी म्हणजे त्या रोबोटला समोर 2 कॅमेरे असतील डोळ्यांमध्ये आणि त्या कॅमेऱ्यातून त्याला जी इन्फॉर्मेशन मिळेल ती तो त्याच्या मेंदूमध्ये प्रोसेस करेल. सो हा जो ह्युमनचा मेंदू जो आहे हा नॅचरली सगळ्यात इव्हॉल्वड पार्ट आहे. म्हणजे निसर्गाने आत्तापर्यंत जेवढे क्रिएशन्स केलेले आहेत सगळ्यात कॉम्प्लेक्स क्रिएशन आपण ह्युमन बिईंग्ज आहोत, राईट. आणि ह्युमन बिईंग्समधलं ह्युमन बॉडी जी आहे, ह्युमन बॉडी सगळ्यात कॉम्प्लेक्स आर्किटेक्चर आहे सगळ्या लिव्हिंग बिईंग्समध्ये. आणि ह्युमन बिईंग्सच्या इनसाईड म्हणजे आपल्या शरीराच्या आतमधली सगळ्यात कॉम्प्लेक्स गोष्ट जर म्हटली तर दॅट इज मेंदू, ब्रेन. आपण हार्ट पण तयार केलेलं आहे आर्टिफिशियल, राईट. पण आर्टिफिशियल ब्रेन तयार करणं दॅट इज हॅपनिंग, दॅट इज लाईक द एपिटोम ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे याच्या पलीकडे असं काही राहत नाही मग की जे तयार करण्यासारखं आहे. म्हणजे ऑफकोर्स छोट्या छोट्या गोष्टी तर असतील की आपण सापासारखा रोबोट तयार करणार, आपण मांजरीसारखा रोबोट तयार करणार वेगळ्या कामांसाठी, आपण मुंगीसारखा तयार करणार वगैरे वगैरे. तर ते आहेतच. पण जर जस्ट ॲज अ टेक्निकल चॅलेंज जर आपण बघितलं चॅलेंजच्या सेन्समध्ये, माणसाचा मेंदूला पोहोचणं म्हणजे आपण पूर्ण ही उत्क्रांती जी झाली आहे, निसर्गाने जी उत्क्रांती करून दिली आहे आत्तापर्यंत जिथे आहोत, आणि त्या उत्क्रांतीचा जो सगळ्यात एपिटोम पॉईंट आहे जे म्हणजे आपलं मेंदू. आणि मेंदूच्या पलीकडे पण काही आहे, पण दॅट इज तिथे आपण स्पिरिच्युअलिटीमध्ये जातो, त्याच्यामुळे आत्ता आपण तो विषय छेडणार नाही. पण मेंदूपर्यंत जिथे आपण पोहोचतो आहे तर तिथपर्यंत इव्हॉल्युशन पोहोचलं आहे, निसर्ग पोहोचला आहे मेंदूपर्यंत. तर मग आपण माणूस म्हणून आता आपण तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आहे. आणि या प्रयत्नाच्या दिशेने जेव्हा आपण काम चालू केलं तेव्हा ऑफकोर्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा त्याचा आउटपुट आहे किंवा त्याचा कॉन्सिक्वेन्स आहे. आणि मग हा ए आय आपण वाढवतच राहणार. जसं आपण म्हणतो की काही मठ्ठ असतात मुलं, काही स्मार्ट असतात, काही लवकर शिकतात, काही स्लो शिकतात. तर तसंच ए आयचं आहे. काही ए आय एकदम मठ्ठ असतील, काही ठीकठाक असतील, त्यांना जसं ट्रेन केलं आहे, जसा डेटा दिला आहे तसं ते वागतील. आणि मग याच्यामध्ये अजून पुढची एक स्टेज आहे ती कॉम्प्लेक्स स्टेजमध्ये जातो. तर तिथे 2 टर्मिनॉलॉजीज आहेत. एक म्हणजे AGI, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, आणि दुसरी आहे सेंटिएंट ए आय. तर आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स याच्यावर अजून एक मत, पण बेसिकली AGI म्हणजे असं की असा ए आय की जो ह्युमनसारख्या सगळ्याच गोष्टी करू शकेल. आणि GPT-4 तर बऱ्याच गोष्टी करू शकतो, पण तरी तिथे आपल्याला बरंचदा बॅक अँड फोर्थ विचारावं लागतं. आणि
त्याला कळलं नाही तर आपल्याला त्याला इंजिनियर करावं लागतं, प्रॉम्प्ट इंजिनियर. सो त्याला एका शब्दात कळत नाही त्याला की आपल्याला काय म्हणायचं आहे वगैरे वगैरे. सो AGI असा थोडासा अजून व्हायला वेळ आहे. आणि एका सेन्सने तो रोबोट्समध्ये पण येईल तेव्हा लक्षात येईल की रोबोटला चहा करता येतो आहे का, फॉर एक्झाम्पल, की तो भांडं घेतो आहे हातात, नळ चालू करतो आहे, मग बरोबर नळाच्या त्या पाईपाच्या खाली त्याने भांडं पकडलं आणि पाणी भरतो आहे, मग गॅसवर ठेवतो आहे, गॅस चालू केला, मग टेम्परेचर बघून म्हणजे त्याचं पाण्याकडे बघून त्याला कळतं आहे की एवढंच गरम करायचं आहे पाणी आणि दूध वगैरे जे काही येतं आहे. तर या ज्या नॉर्मल प्रक्रिया आहेत, या प्रक्रियेला जेव्हा AI करू शकेल, तो रोबोटमध्ये टाकलेला AI, तेव्हा आपण ढोबळमाने म्हणू शकतो की आपण AGIला पोहोचलो आहे, की जनरल इंटेलिजन्स. पण याच्यावर दुमत आहे अजून, म्हणजे AGIची डेफिनेशन अशी क्लिअर नाही आहे. आणि याच्या पलीकडची एक अजून कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे सेंटिएंट AI. आणि सेंटिएंट AI म्हणजे मनुष्यापेक्षा स्मार्ट आणि ज्याला इमोशन्स आणि भावना पण आहेत. तर सेंटिएंट AI विषयी पण दुमत आहे अजून, की खरंच रोबोटला भावना येऊ शकतील की नाही. तर या कॉन्सेप्ट्सकडे आपण नंतर परत येऊ, कारण या कॉन्सेप्ट्सवर अजून वेळ लागेल जगाचं एकमत व्हायला. पण ओव्हरऑल आपण डिरेक्शन तिकडे जातो आहे की जर आपण ह्युमनच्या लेवलचा AI बनवला तर मग त्याच्याकडे इमोशन्स नाही, तर माणूस ट्राय करेल त्याला इमोशन्स आणायचा. कारण माणसाला ती अजून एक चॅलेंज राहतं आपल्यासाठी की अरे आपण जर असे आहोत तर आपण त्याला अजून बनवलं नाही. सो देर इज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. इन दॅट सेन्स मनुष्य बनवतील. आता याचा जो सोशॉलॉजिकल आणि फिलॉसॉफिकल ॲस्पेक्ट आहे की यांची खरंच गरज आहे का आणि हे करायला पाहिजे की नाही, हे सगळे जरा सोशल आणि फिलॉसॉफिकलमध्येच मोडतात. त्यामुळे आत्ता आपण येणार या प्रश्नांकडे बघायला आपल्या बऱ्याच जगातल्या वेगळ्या इश्यूंवर बोलावं लागेल आणि ओव्हरऑल ह्युमन लाईफला पण एक काइंड ऑफ डिफाईन करावं लागेल की आत्ताची आपली ह्युमन लाईफ कशी आहे. सो या प्रश्नांचं उत्तर आपण जसा चष्मा घालू तसं आपल्याला उत्तर मिळेल. आपण ज्या अँगलने बघतो आहे जगाकडे त्या अँगलने आपल्याला उत्तर मिळेल की हे व्हायला पाहिजे की नको, हे चांगलं आहे की नाही, मग याचे परिणाम कसे होतील वगैरे वगैरे वगैरे. तर या सगळ्यांवर चर्चा करू आपण ऑफकोर्स, कारण आपल्याला समजून घ्यायचं आहे की या गोष्टीवर विचार कसा करायला पाहिजे आपण मनुष्याने. कारण ॲज ऑफ 2024 आपण इव्हॉल्युशनच्या एका मधल्या स्टेजवर आहे. आपण अजून एकदम एपिटोममध्ये एकदम टॉप लेवलला इव्हॉल्युशनच्या टॉप लेवलला अजून पोहोचलं नाही, त्याला बराच वेळ लागेल. आणि आपण स्टार्ट करूनही बरेच वर्ष झाले. 5,000 वर्षांची आपण सिव्हिलायझेशन घेऊ शकतो, नॉन सिव्हिलायझेशन. महाभारत रामायण म्हणतो आपण 5,000 वर्ष जुनं होतं. तर काइंड ऑफ लाईक नॉन सिव्हिलायझेशन खूप जास्त जुनी नाही आहे. अश्मयुग वगैरे 10-15,000 वर्षापूर्वी आणि 50,000 वर्षापूर्वीचे पण अवशेष मिळालेत आणि मिलियन्स ऑफ इयर्स पूर्वीचा पण आपल्याला अवशेष मिळालेले आहेत. सो काइंड ऑफ आपली ह्युमन सिव्हिलायझेशन सुरुवात होऊन तर बरेच लाखो वर्ष झालेत. पण अश्मयुग वगैरे जर म्हटलं तर 10-20,000 असावेत. 50,000 पण आहेत काइंड ऑफ. म्हणजे हे नंबर्स ऑफकोर्स क्रॉस चेक करावं लागतील. पण जी नॉन सिव्हिलायझेशन आहे ती आपण 5,000 म्हणू शकतो, की जिथे काइंड ऑफ गोष्टी जरा स्ट्रॉंग व्हायला सुरुवात झाली, राईट. तर एनिवे आपण आत्ता इव्हॉल्युशनच्या मधल्या स्टेजवर आहोत. त्याच्यामुळे आपण जेव्हा या गोष्टींचा विचार करतो तेव्हा आपल्याला हे पण समजून घ्यावं लागेल की दिस इज नॉट द काइंड ऑफ, म्हणजे दिस इज ट्रान्झियंट. जे काही आपण लाईफ आपल्या आसपास बघतो ही बदलणारी लाईफ आहे. आणि आपल्याला या बदलणाऱ्या लाईफमध्ये आज काय रिलेवंट आहे, आज काय पाहिजे, हा एक अँगल पाहिजे विचार करताना. आणि ॲट द सेम टाईम आपल्याला पुढचे 50 वर्ष किंवा 100 वर्षांमध्ये कशा पद्धतीचं जग आपण एन्व्हिजन करतो आहे किंवा असायला पाहिजे, अँगल आपल्याला लागेल. आणि या दोन्ही गोष्टींवर बोलण्यासाठी आपल्याला थोडीशी वैचारिक डेप्थ आणि एक काइंड ऑफ एक जनरल नॉलेज ऑफ द वर्ल्ड एक लागेल, एक जनरल अंडरस्टँडिंग ऑफ द वर्ल्ड लागेल. आणि तेव्हा कुठे आपण जरा सारासार आणि सेन्सिबल विचार करू शकतो या गोष्टींवर. सो दॅट इज फॉर अनदर व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्ता काय बघितलं की काय म्हणजे काय आणि माणसासारखा मेंदू तयार करणं हे आपलं उद्देश आहे. कारण दॅट इज द हायेस्ट लेवल ऑफ क्रिएशन दॅट नेचर हॅज मेड. मोस्ट कॉम्प्लेक्स म्हणू शकतो. तारे पण कॉम्प्लेक्स आहेत, बट देन दॅट इज नॉट समथिंग दॅट वी आर टॉकिंग अबाउट हिअर. आपण लिव्हिंग बिईंग्स आणि आपल्या ह्युमन बिईंग्सच्या अँगलने म्हणतो आहे. ताऱ्यांच्या लेवलला देन वी गो टू द ॲटॉमिक लेवल, जे आपण असंही करतोच आहे. वेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये अणू तयार करणं किंवा बिग बँगचा स्फोट तयार करणं आर्टिफिशियली वगैरे वगैरे. सो एनिवे, तर आपण बघितलं AI म्हणजे काय, हा प्रयत्न का चालू आहे, ट्रेनिंग कसं होतं
आणि जसं माणूसाचा मेंदू काम करतो तसंच ए आयचा मेंदू काम करतो. जसे दोन माणसं वेगळ्या पद्धतीने विचार करतात तसंच ए आय पण वेगळ्या पद्धतीने विचार करतो. आणि या सगळ्या मोठ्या कंपन्यांचे ए आय वेगळ्या पद्धतीने काम करतात. आणि सुरुवातीला फक्त शाब्दिक इन्फॉर्मेशनवरून मॉडेल ट्रेन झालं होतं आणि आता आपण मल्टी मॉडेल करतो आहे की जिथून एकाच वेळी चित्र, गाणे, व्हिडिओ वगैरेवरून आपण ट्रेन करतो आहे या सगळ्या इन्फॉर्मेशनला. सो लिटरली जसं मनुष्याचे 5 सेन्सेसवरून डेटा आपण एक मेंटल मॉडेल बनवतो तसंच आपण ए आयला म्हणतो आहे की तू माणसासारखंच वाग, ही घे इन्फॉर्मेशन. तुला डोळे नाही येत ना तर मी इमेज देतो, तुला कान नाही येत ना मी गाणे देतो, असं म्हणत म्हणत आपण त्याला ट्रेन करतो आहे. सो बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत आणि ऑफकोर्स याचे लार्ज लेवलचे इम्पॅक्ट पण आहेत. म्हणजे मोठ्या लेवलवर जॉब्समध्ये उलथापालथ ऑलरेडी होतेच आहे आणि होणार पण आहे. आणि ॲट द सेम टाईम ए आय खूप गोष्टी करून घेऊ शकतो, त्याच्यामुळे लर्निंग कर्व पण वाढतो आहे. सो एखाद्याला या नवीन जगामध्ये तग धरून ठेवायचं आहे, स्पेशली इंटेलेक्च्युअल कामांमध्ये की जिथे डोकं लावायचं आहे. कारण आपण एका पद्धतीने म्हणतो आहे की आपण डोकंच रिप्लेस करतो आहे, राईट. जसं माणसाचं डोकं आहे तसं जर डोकं आपण बनवतो आहे तर एखाद्या माणसाला काम द्यायची गरज नाही राहणार. फॉर एक्झाम्पल, जर मला एखादं चित्र काढायचं आहे आणि चित्राची कॉन्सेप्ट आहे माझ्या डोक्यामध्ये, तर मी चित्रकाराला ते चित्र सांगण्यापेक्षा मी ए आयला सांगणार की बघ माझ्या डोक्यामध्ये अशी कॉन्सेप्ट आहे, तू मला असं चित्र करून दे. माझ्या डोक्यामध्ये असं गाणं आहे, तू मला असं गाणं करून दे. हे आपण ए आयला सांगतो आहे. तर आधी आपण माणसांना सांगायचो. तर एका अर्थाने आपण आर्टिस्ट लोकांचे बरेच साऱ्या गोष्टी रेप्लिकेट केल्याच आहे इथे. आणि दुसऱ्या अँगलला आता आपण विचार करा लेवलला पण बदलतो आहे की जेव्हा आपण ए आयला सगळी एवढी इन्फॉर्मेशन देतो आहे तेव्हा आपण ए आयला म्हणतो आहे की तूच विचार कर. कारण ह्युमन जसा विचार करू शकतो तसा विचार आपण त्याला करायला दिलाच आहे, त्याला सगळी इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याकडे. सो जेव्हा असं होतं आहे तेव्हा ए आय आपल्यासाठी विचार करू शकतो. आणि जेव्हा ए आय आपल्यासाठी विचार करू शकतो तेव्हा इंटेलेक्च्युअल कामं जे आहेत किंवा डिजिटल कामं जे आहेत, ही पूर्ण डिजिटल इकॉनॉमी जी बनली आहे मागच्या 20-30 वर्षांमध्ये, ही पूर्ण डिजिटल इकॉनॉमी इंटेलेक्टवर कॅपेबल आहे. कारण आपण कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर काम करतो आहे. आणि जेव्हा आपण कम्प्युटर, मोबाईलवर काम करतो आहे तेव्हा ऑलरेडी आपण मेंदूच्या स्तरामध्ये खेळतो आहे. आपण शरीरावर काही खेळत नाही आहे, कारण शारीरिक काही काम नाही आहे तिथे. ते सगळं मानसिक लेवलचं काम आहे. आणि मानसिक लेवलचं काम तर सोपं आहे बऱ्याच पद्धतीने ए आयला करा, कारण ए आयला तर आपण मनाप्रमाणेच बनवायचा प्रयत्न करतो आहे. सो ऑफकोर्स इट इज गिवन दॅट विथ दिस इन्व्हेन्शन ए आय कॅन डू लॉट ऑफ थिंग्स आणि इट कॅन डू व्हेरी फास्ट. सो इट कॅन रिअली डू 100 पीपल्स वर्क सिंगल हँडेडली. जो व्यक्तीला ए आय चांगला यूज करता येतो आहे तो 100 जणांचं काम ॲक्च्युली करू शकतो. एका आठवड्याचं काम एका दिवसात किंवा इव्हन 4 तासांमध्ये होऊ शकतं. आणि जसा ए आय इम्प्रूव्ह होईल तो टाईम अजून कमी होत जाईल. तर आता आपल्या समाजामध्ये, किंवा समाज म्हणण्यापेक्षा आता करंटली जगामध्ये 8 बिलियन लोकं आहेत. आणि ही पूर्ण इकॉनॉमी जी बनली आहे ही जॉब्सवर आणि कंपन्यांवर बनली आहे, ही इनइफिशियन्सीवर बनली आहे एका अर्थाने. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो आहे की एक जॉब करण्यासाठी खूप लोकांची गरज आहे तर आपण तेवढे इफिशियंट नाही आहोत. इफिशियन्सी म्हणजे काय? कमी रिसोर्सेसमध्ये जास्त काम करणं. कमी रिसोर्सेस म्हणजे काय? कमी खर्च, कमी लोक, कमी वीज, कमी या गोष्टी, राईट. सो कमी रिसोर्सेसमध्ये जास्त काम करणं. आणि जेव्हा ए आय असं काहीतरी येतो आहे तर जो 100 लोकांचा 100 मेंदू एकच मेंदू करणार आहे, तर ऑफकोर्स त्या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. ऑफकोर्स दॅट विल बी मोर इफिशियंट. तर आज जगाला गरज आहे मे बी एवढ्या लोकांना जॉब द्यायची, पण हे चित्र राहणार नाही, कारण कंपन्यांना पण प्रॉफिट्स हवेत. सो कंपन्या विल ट्राय टू काइंड ऑफ हायर लेस पीपल सो दॅट दे सेव्ह देअर मनी आणि दे सेव्ह देअर रिसोर्सेस. कमी लोकांना काम करून घ्यायचं आहे. आणि मग त्यामुळे आपल्याला जर 8 बिलियन लोकांना समहाऊ सर्वाईव्ह करण्यासाठी काही गोष्टी द्यायच्या असतील तर वी नीड टू कम अप विथ डिफरंट सोल्युशन्स अँड ऑल्सो सम न्यू सोल्युशन्स. आणि इथे जिओ पॉलिटिकल इश्यूज आणि सोशल इश्यूज खूप डीप लेवलचे इन्वॉल्ड आहेत की जे सॉल्व करणं खूप कठीण आहे. माणसाचा स्वभाव मुळातच हट्टी आहे. आपण लवकर बदलत नाही, त्यामुळे या गोष्टी बदलणं जरा कठीणच आहे. पण एकंदरीत एक ट्रॅक तर आपण एक ट्रेंड तर आपण पकडूच शकतो की ज्यांना म्हणजे की ज्याला ए आय येईल त्याला फेवर केलं जाईल, कारण तो ज्याला ए आय येतं आहे तो ॲक्च्युली 50 जण 100 जणांचं काम करू शकतो आहे. त्याला जनरल एक्सपर्टीज नाही आहे, पण त्याला कॉमन सेन्स आहे, ही इज अ स्मार्ट पर्सन, तर तो 10 लोकांचे काम तर करूनच घेऊ शकतो. तर त्यामुळे ज्याला ए आय येईल त्याला जास्त प्रेफरन्स दिला जाईल. आणि या मधल्या, आणि ॲज वी सेड आपण इव्हॉल्युशनच्या पिरियडमध्ये ना, आपण मधल्या स्टेजमध्ये अजून, त्याच्यामुळे या मधल्या स्टेजमध्ये ॲटलिस्ट त्यांनाच प्राधान्य दिलं जाईल की ज्यांना ए आय येतं आहे. आणि इव्हेंच्युअली विल कम अप विथ सम सोल्युशन ॲज अ ग्लोबल वर्ल्ड, ॲज अ वन वर्ल्ड.
मे बी विल कम अप विथ सम सोल्युशन लाईक युनिव्हर्सल बेसिक इन्कम, की जिकडे सगळ्याच माणसांना सर्टन पैसे दिले जात आहेत त्यांच्या रोजीरोटीसाठी किंवा नॉर्मल गोष्टींसाठी, कारण जॉबच नाही आहेत. सो गव्हर्नमेंट इज पेईंग देम. काही देश आहेत की जे करत आहेत असं, बट वी डोंट नो वेअर दॅट एक्सपेरिमेंट विल गो, कारण त्यामध्ये बरेच वेगळे पैलू येतात की त्याचा फायदा उठवला जाऊ शकतो किंवा ते पुरेसे नसू शकतात किंवा मग बसून काय करायचं आहे आपण वगैरे वगैरे वगैरे. सो नेक्स्ट इश्यू इंडीड. आणि या प्रश्नाचं उत्तर असं नाही की आपण एकदा शोधू आणि थांबू. हा प्रश्न आपल्याला कंटिन्युअस मनात ठेवावा लागेल आणि कंटिन्युअस याच्यावर चिंतन मनन विचार होत राहणं गरजेचं आहे. आणि पूर्ण जगाचं एक काइंड ऑफ एकमत किंवा मेजॉरिटी लागेल की जिथे आपण एक सोल्युशनवर अग्री करतो आहे आणि ते इम्प्लिमेंट करतो आहे आणि मग रिवाईज पण करतो आहे, कारण गोष्टी एवढ्या फास्ट बदलत आहे की आपण एकाच उत्तराला धरून नाही चालू शकत. आपल्याला एक्सपेरिमेंट करायला लागतील की नवीन सोसायटी कशी बनवायची या गोष्टीवर. त्यामुळे आणि हे होत राहील, चला हे होत राहील. अजून जगाचं एकमत कोणत्याच गोष्टीवर होत नाही आहे, त्याच्यामुळे याला तर वेळच लागेल. पण ॲटलिस्ट ॲज अ सेन्सिबल ह्युमन बिईंग आपण काय करू शकतो, म्हणजे ॲज अ कॉन्शियस टेक्नॉलॉजिकल ह्युमन बिईंग की जो मोबाईल वापरतो, ज्याला ओव्हरऑल जगाची जाण आहे किंवा ज्याला कळतं आहे की याच्या जगामध्ये एवढे बदल होत आहेत वगैरे, तो काय करू शकतो मग या गोष्टींवर. तर तो म्हणेल की यार मी AI शिकून घेतो आता, बिकॉज दॅट इज इनेव्हिटेबल. म्हणजे बिना AI वापरता आज राहणं मुश्किलच आहे. आणि सगळ्यांना तेच हवं आहे की जास्तीत जास्त AI वापरा, कारण तुम्ही नाही वापरता दुसरा वापरणारच आहे. सर्वायवल नाही, तर मग सर्वायवल त्यांचंच होईल जे या गोष्टींमध्ये एक्सपर्ट पण आहेत आणि ज्यांच्याकडे याच्याविषयी ब्रेथ ऑफ नॉलेज पण आहे, की ज्यांना ओव्हरऑल माहिती आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी. सो दॅट इज हाऊ वी शुड पोझिशन अवर सेल्स. आणि जर आपण वर्किंग सेक्टरमधले नसू, लाईक फॉर एक्झाम्पल रिटायर्ड किंवा नथिंग टू डू ॲज सच इन टर्म्स ऑफ मेकिंग मनी और इन टर्म्स ऑफ करियर वगैरे, तर ॲज अ कन्झ्युमर वी शुड स्टील नो की जग कुठे चाललं आहे आणि याचा कसा इम्पॅक्ट होईल. कारण आपण फोन वापरतो आहे आणि फोन वापरताना AI सगळ्याच ठिकाणी आहे. तुम्ही जेव्हा यूट्यूब वापरता, तुम्ही जेव्हा रील्स वापरतात इंस्टाग्रामच्या, फेसबुक वापरतात, तेव्हा सगळ्या ठिकाणी AI यूज होत आहे. हा AI थोडासा वेगळा आहे, याच्यावर आपण नंतर बोलू. पण थोडक्यात की कोणता व्हिडिओ दाखवायचा आहे एक व्हिडिओ संपल्यावर हे AI डिसाईड करतं. किंवा ॲमेझॉनमध्ये विकत घेताना तुम्ही अजून कोणत्या गोष्टी विकत घ्यायला पाहिजे हे जे खाली रेकमेंडेशन देतं हे AI डिसाईड करतं. सो आपल्या खूप साऱ्या चॉईसेस AIमुळे ऑलरेडी डिसाईड होत आहेत. सो ॲज अ कन्झ्युमर वी शुड स्टील बी अवेअर की एक्झॅक्टली AI काय काय करू शकतं आणि कुठे जातं हे सगळं जग. तर एकंदरीत असा सीन आहे. इट्स अ कॉम्प्लेक्स सीन, फर्स्ट टाईम इन द वर्ल्ड. त्यामुळे कोणालाच माहीत नाही की हे कसं पद्धतीने पुढे जाणार आहे. आणि सगळ्याच कंपन्यांना कुरघोडी करायची आहे, कारण त्यांना प्रॉफिटचं हवेच आहेत, प्लस जगावर राज्य पण करायचं आहे. सो जी ओव्हरऑल माणसाची मनीषा आहे की पूर्वी होतं की मी जास्तीत जास्त राज्य पादाक्रांत करू, हे आदेश जिंकू, ते राज्य जिंकू, याची जागा घेऊ वगैरे, ते आत्ता पण आहे. फक्त ते कंपन्यां थ्रू आहे की माझ्याकडे जास्त युजर्स आहेत, तुझ्याकडे कमी युजर्स आहेत वगैरे वगैरे. माझ्या साईटवर जास्त वेळ स्पेंड करता, तुझ्या साईटवर कमी वेळ स्पेंड होतो आहे. ही जी आकांक्षा आणि ॲम्बिशन आहे, ही ॲम्बिशन आत्ता पण आहे, फक्त त्याचं एक चित्र बदललं, रंग बदललं, तर पिवळा झाला आहे वगैरे वगैरे. तर हे होतच राहणार आहे. याला आत्ता तरी आपण काही करू नाही शकत. पण एवढं नक्कीच आहे की एक जग म्हणून विचार करणं खूप गरजेचं आहे. भले पण आपण लगेच काही इम्प्लिमेंट करणार नाही, पण ती जी मनात भावना असणं की यार नाही, आपल्याला वेगवेगळे देश म्हणून नाही चालणार आहे, आपल्याला एक जग म्हणून ओव्हरऑल विचार करावा लागणार आहे की पुढच्या पिढीला कसं आपल्याला जग सोडून द्यायचं आहे, किंवा पुढच्या पण नाही, पुढच्या 10 पिढींच्या नंतर आपल्याला कसं जग सोडून द्यायचं आहे, त्याच्याशी अँगलने आपल्याला आत्ताच पावलं उचलायला लागतील. आणि हे पावलं उचलताना आपल्याला आपले पर्सनल हेवे दावे साईडला ठेवावे लागतील, कारण विदाऊट दॅट वी कॅनॉट रिअली थिंक ॲज वन स्पीसीज. तर एनिवे, सो या गोष्टींवर अगेन we can talk separately in detail, but I think this was an informative video, just as a overall landscape की काय एक्झॅक्टली चालू आहे जगामध्ये आणि कसं आहे. आता गोष्टी समजून घ्यायच्या असतील की आज AI काय काय करू शकतो वगैरे, तर क्रिएट अस अनदर व्हिडिओ. पण एकदम थोडक्यात AI चित्र काढू शकतो, गाणे बनवू शकतो, म्युझिक बनवू शकतो, मूवीज बनवू शकतो, उत्तर तर देऊ शकतो, विचार करू शकतो. आत्ताच्या स्टेजला बऱ्याच गोष्टी करू शकतो ज्या आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. त्या फायनल्स नसतील, मे बी आपल्याला त्याच्यावर थोडंसं खेळून फायनल ट्विक करून परफेक्ट फायनल उत्तर आपल्याला तयार करावं लागेल. पण ॲटलिस्ट 50% 60% काम तर करूनच देतो. सो वेल, दॅट इज इट. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड सी यू अगेन.
आणि येस, माझं नाव आय थिंक मी सांगितलं नाही, मानस गाजरे. आणि CTO स्कूल इज द प्रॉडक्ट दॅट वी आर वर्किंग ऑन, की ज्याच्यामध्ये वी टीच अ लॉट ऑफ थिंग्स. अँड आय एम अ CTO ॲट कंपनी कॉल्ड ओम इंटेलिजन्स. या ओम इंटेलिजन्समध्ये CTO स्कूल इज अ प्रॉडक्ट दॅट वी हॅव. आणि मग आम्ही AI शिकवतो आणि अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी करतो. बट एनिवे, सो दॅट इज इट फॉर नाऊ. सी यू सून. थँक्यू. बाय.